राज्यामध्ये चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। चक्रीवादळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येत आहे। आज रात्री आणि उद्या दुपारी या चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ पुढील 12 तासांमध्ये महाराष्ट्रावर धडकणार। हवामान खात्याने गंभीर रेड अलर्ट आधी जारी केला आहे। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकू लागले, ज्यामुळे मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। आज रात्री या 10 जिल्ह्यांमध्ये हे महाभयंकर राक्षसी चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। 30 वर्षातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे। येत्या 12 तासात हा महाविनाशकारी चक्रीवादळ महाराष्ट्रातील या भागामध्ये प्रचंड ताकदीने तुडून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसापासून प्रचंड ताकदीने मोठा पाऊस पडत आहे। काही ठिकाणी ढगफुटी झाल्या तर काही ठिकाणी महापूर आलेला आहे। त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट आता या ठिकाणी आलंय। काल मुंबईमध्ये प्रचंड वादळाने थैमान घातले, हाहाकार माजवलाय। त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस देखील पडलाय। तुम्ही टीव्हीला त्या ठिकाणी पाहिले सुद्धा असेल। आता तोच कहर आज रात्री या 10 जिल्ह्यांमध्ये 12 तासांच्या आतमध्ये येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आज उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागामध्ये चक्रीवादळ हाहाकार माजवणार। हवामान खात्याने रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। ताशी 150 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। यामध्ये वाटेत येईल ते झाडं उन्मळून टाकत आहे, घरांचे पत्रे उडवत आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट त्या ठिकाणी पुढील 36 तासांसाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये घरांचे पत्रे उडणार, झाडे उन्मळून पडणार, लोकांना घराबाहेर पडू नका अशी सक्त सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या। या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका त्या ठिकाणी देण्यात आलाय। कोणते ते 10 जिल्हे आहेत लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे, कारण आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत आता मोठी त्या ठिकाणी संकटाची चाहूल लागली आहे आणि यामध्ये त्या ठिकाणी मोठं चक्रीवादळ येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 दिवसापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत आता चक्रीवादळाचा मोठा त्या ठिकाणी सामना करावा लागणार। महाराष्ट्रावर आता पुढे पुढे वेगाने सरकत हे चक्रीवादळ पुढे येत आहे। मुंबईमध्ये हाहाकार सुरू झालेला आहे। या वादळाचं नाव आहे शक्तिवादळ। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठं भयंकर वादळ आहे। हवामान खात्याने याविषयी स्पष्ट इशारा दिलाय। पुढील 12 तासात 10 जिल्ह्यांमध्ये हे वादळ त्या ठिकाणी नुकसानाला सुरुवात करणार। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र निर्माण झाल्यामुळे हे वादळ तयार झाल्याचं आता बोललं जातंय। याचा वेग इतका प्रचंड आहे की ज्याच्यामुळे नारळाची झाडं, विजेचे खांब, कच्च्या घराची पत्रे या ठिकाणी उडवत पुढे पुढे सरकत आहे। समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळू लागलेत। किनारपट्टीवर गावभागामध्ये त्या ठिकाणी पूर येण्याचा धोका आहे। विशेषतः शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी आता हवामान खात्याने जाहीर केला आहे। शेतकऱ्यांनी काही जे त्यांची पिकं असतील, बघा आता सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, कोणती पिकं असतील तर त्यांचं मोठं नुकसान यामध्ये होऊ शकतं। त्यामुळे सरकारने रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यात आहे का तुम्ही आता जाणून घ्यायचं आहे, कारण या 10 जिल्ह्यांमध्ये आज त्या ठिकाणी उद्या आणि परवा 3 दिवस डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जाहीर केला आहे। या 3 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। पुढील त्या ठिकाणी 12 तासामध्ये बघा, पुढील 12 तासामध्ये आता मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। वादळी वाऱ्यासह अति जबरदस्त नुकसानाला सुरुवात होऊ शकते। राक्षसी वादळ तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या गावात, त्या ठिकाणी तुमच्या तालुक्यात आज रात्री शिरकाव करू शकतं। 10 जिल्ह्यांची नावे आता त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेत। तुमच्या तालुक्यांची नावे सांगण्यात आलेत। तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी किती वाजेपर्यंत रात्रीत त्या ठिकाणी हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे हे या ठिकाणी सांगण्यात आले। ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ आता पुढे पुढे वेगाने आता सरकू लागलं असल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। त्यामुळे आता वाटेत येईल ते झाडे, वाटेत येईल ती त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या नुकसानीला आता जबाबदार ठरत आहेत। यामध्ये गारपिटीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिमुसळधार ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या, ज्यामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटांचा कहर येईल।
प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा या ठिकाणी दिला आहे। किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिलेला आहे। या काळामध्ये विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल, विजा पडण्याचा धोका आहे। त्यामुळे कोणते 10 जिल्हे आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे बघा। आता बघा या ठिकाणी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात प्रचंड पाऊस पडला आहे, त्यामध्येच आता मोठा वादळी वारा देखील येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। तसेच या लातूर जिल्ह्यामध्ये अजून काय घडणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तसेच तुम्हाला यामध्ये आता माणसं तसेच जनावरांचं तसेच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। चक्रीवादळात जर इतिहास आपण जर बघितला तर इतिहासातलं हे सगळ्यात मोठं चक्रीवादळ तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पहिलं संकट असं आहे ते म्हणजे तुमच्या आसपास असणारी छोटी मोठी जी झाडं आहेत तर ती कमजोर जी झाडं आहेत तर ती उन्मळून पडू शकतात। कच्च्या घरांची नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं। पत्र्यांचे शेड जर असतील तर ती प्रॉपर त्या ठिकाणी पत्र्यांचं फिटिंग केलं नसेल तर त्या ठिकाणी पत्रे सुद्धा तुमची या वादळामध्ये आता उडून जाण्याची शक्यता वर्तवल्या। हवामान खात्याने पुढील 36 तासांसाठी गंभीर असा रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहायचं आहे। महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। जे 10 जिल्हे सांगण्यात आलेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान खात्याने काही विशेष सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत। तुमच्या पिकांचं, तुमच्या गुरांचं, तुमच्या शेतीचं त्या ठिकाणी रक्षण कसं करायचं, तुमच्या घराच्या बाबतीत काळजी कशी घ्यायची या संदर्भात देखील काही विशेष सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत। त्यातील आता दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्याला जर बघितलं इतका प्रचंड पाऊस 8 दिवसापासून पडत आहे की गेल्या 100 वर्षांमध्ये कधीच इतका पाऊस पडला नव्हता। या जिल्ह्याला देखील आता मोठं संकट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय, कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या गावामध्ये सुद्धा हे जर चक्रीवादळ आलं तर तुम्ही त्या ठिकाणी आता काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा सांगण्यात आलंय। कारण की कुठल्याही प्रकारची लाईटची कनेक्शन आता नसणार आहे, कारण लाईटीचे खांबे पडत असतात त्यामुळे लाईट बंद केलेली असणार आहे। कुठलेही त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन कनेक्शन त्यामध्ये राहणार नाही। मोबाईल टॉवर्स किंवा मोबाईलला रेंज देखील राहणार नाही। मग आता यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। विशेष सूचना या ठिकाणी हवामान खात्याकडून जारी केलेत। तुमच्या शेती पिकांचं संरक्षण कसं करायचं आहे, कच्ची घरं किंवा पत्र्याची घरं असतील तर ते सुरक्षित करायचे आहे। पत्र्यांच्या छपरावर जर तुम्ही प्रॉपर फिटिंग केलं नसेल तर तुम्हाला वजनदार काहीतरी ठेवून द्यावं लागणार आहे। त्यानंतर घरामध्ये गॅस सिलेंडर एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणून घेऊन ठेवा। विजेची उपकरणं जर असतील तर त्यावेळी पावसाचं वातावरण होईल, म्हणजेच आता या चक्रीवादळामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे। यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून यामध्ये पण या ठिकाणी आता जबरदस्त पद्धतीने मोठा पाऊस पडू लागलाय। त्या ठिकाणी अनेक भागामध्ये ढगफुटी सुद्धा झाल्या, त्यामुळे काय काळजी घ्यायला सांगितल्या आणि तुमचा जिल्हा कोणता आहे बघा। आता बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर आता पावसाचं वातावरण भयंकर आहे। यामध्ये विजेंचा कडकडाट होईल, त्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल बंद करून ठेवा। घराबाहेर जर असाल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर अजिबात करू नका, कारण की बऱ्याच वेळा असंही त्या ठिकाणी लक्षात आले की मोबाईलचा डाटा ऑन असेल तर त्यावेळेस कॉल जर आला तर तिथे वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, कारण आता या चक्रीवादळासोबत विजांचा कडकडाट असणार आहे। त्यामुळे विशेष काळजी घ्यायला या ठिकाणी सांगण्यात आले। त्यानंतर यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसणार आहे। त्यामधील जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। या रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट 24 तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी देण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या शेतात जर पिके असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे। झाडाखाली अजिबात उभारू नका सांगितलंय। तुमची जर महत्त्वाची कागदपत्रे असतील तर सुरक्षित ठिकाणी तुम्हाला ठेवायला सांगितलंय। मासेमारी करणाऱ्यांना किनारपट्टीवर परतण्याचे आदेश देण्यात आलेत। अनावश्यक प्रवास टाळा, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा। घरातून बाहेर पडा पण हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचं पालन नक्की तुम्ही या ठिकाणी करायचं आहे। सतर्क राहायचं आहे। चक्रीवादळाचं गांभीर्य तुम्ही आता समजून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या वादळी वाऱ्याचं मोठं संकट पुढच्या जिल्ह्याला बसू शकतं, तर त्या जिल्ह्याचं नाव सांगण्यात आलंय तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण गेल्या 10 दिवसापासून इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे की त्या ठिकाणी शेतकरी पावसाला वैतागलेत, नागरिक सुद्धा पावसाला वैतागलेत।
त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर गुडघ्याभर मांडे इतकं पाणी साचल्याचं पाहायला मिळते। शेतामध्ये पाणीच पाणी झाले। त्यातच आता एक मोठं चक्रीवादळ या ठिकाणी येत असल्याने त्या ठिकाणी आता टेन्शन मध्ये सर्वजणच आहेत। पूर्वीच्या वादळाची त्या ठिकाणी तीव्रता कमी होती, परंतु याचा वेग जो आहे तर तो प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याने विशेष काळजी तुम्हाला घ्यायला सांगितल्या। तसेच त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजे बघा, आता बघा या ठिकाणी पुढच्या जिल्ह्याचं नाव सांगण्यात आले ते म्हणजे आता नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर गेल्या 8 दिवसापासून इतकं त्या ठिकाणी नुकसान होत आहे। त्या ठिकाणी शेतकरी रडू लागले आहेत, प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागले। त्यातच आज मोठं त्या ठिकाणी मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी वादळी वारा आणि चक्रीवादळ आणि ढगफुटी आता अनेक भागामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतरचे पुढचे अजून 8 जिल्हे बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हे वादळी वाराचा मोठा फटका आज रात्रीत आणि उद्या त्या ठिकाणी बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पुढील 8 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे ठाणे जिल्हा। आता ठाणे जिल्ह्याला पण मुसळधार पावसाचा वेढा गेल्या 8 दिवसापासून बसलाय। बरेचसे त्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी आता रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। मुसळधार पाऊस पडून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता मोठा वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी आता या जिल्ह्यामध्ये आता ढगफुटीची देखील शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। गेल्या 8 दिवसापासून इतका मुसळधार पाऊस या जालना जिल्ह्यामध्ये पडलाय की गेल्या 100 वर्षामध्ये कधीच इतका मुसळधार पाऊस या जालना जिल्ह्यामध्ये पडला नव्हता। इतका मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका येत्या 24 तासामध्ये या सुद्धा जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याने काही सिलेक्टेड जिल्हे केले आहेत ज्यामध्ये आता वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आलाय बघा। आता बघा त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या 20 ऑगस्टला आणि 22 ऑगस्टला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पंचगंगेला नदीला पूर आलता। आता पण सध्याला इतका पाऊस पडलाय की नदीची पाणी पातळी वाढत आहे। त्यातच आता एक मोठं संकट या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, ते म्हणजे आता या पंचगंगा नदीत पाणी तर वाढलंय, तर त्यातच आता वादळी वाऱ्याचं देखील येत्या 24 तासामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले। तसेच सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 130 वर्षामध्ये कधीच पाऊस इतका पडला नव्हता। इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी 8 दिवसामध्ये पडला असल्याची नोंद त्या ठिकाणी आता झालेली आहे। त्या ठिकाणी कोल्हापूर सोलापूर जो महामार्ग आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे। वाहने जिकडे तिकडे बंद झाले आहेत। इतका मोठा पाऊस आजपर्यंत कधीच पडला नव्हता। इतका मोठा पाऊस आता या ठिकाणी पडल्याची बातमी आता तुम्ही सुद्धा पाहिली असणार। त्यामुळे यांना सुद्धा वादळी वाऱ्याचा आणि मोठ्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते सुद्धा जिल्हे अति महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे सातारा जिल्हा। आता सातारा जिल्ह्यामधील आता महाबळेश्वरचा जो भाग आहे तर या ठिकाणी आता मोठी त्या ठिकाणी आता अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। तसेच काही ठिकाणी मोठं वादळी वारा देखील वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून आता सर्वांना करण्यात आलं आहे। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे, सुरक्षित राहायचं आहे, घरीच राहायचं आहे। तसेच तुम्हाला या पावसाच्या अपडेट बाबत तुम्हाला मोठी कामे जर करायची असेल, या अंदाजावर मोठी कामे जर तुम्हाला करायची असेल तर परत एकदा तुम्ही पावसाचा अंदाज घ्या, मग तुमच्या शेती पिकाची किंवा मोठी कामे करा। कारण अंदाज असतो, त्यामुळे डबल त्या ठिकाणी तुम्ही अनेकदा अंदाजा घेतला पाहिजे, मगच तुमची मोठी कामे केली पाहिजे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।